पावसाबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे. वातावरण पूर्णपणे चिघळल्याचं पाहायला मिळतंय. आभाळ गरजू लागलंय, विजा चमकू लागल्या आहेत. त्यामुळे थोड्याच वेळात ढगांचा जोरदार गडगडाट होऊन या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याची माहिती समोर येते. या पावसासोबत ताशी 100 ते 120 किलोमीटर प्रतितास वेगाचे वारे असल्याने यात झाडे पडणार, पाने उडणार, लाईटीचे खांब अचानक पडणार अशी भीती आहे. या जिल्ह्यात पुढील 3 तासांसाठी गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आलाय. अचानकपणे वातावरणात पूर्ण बदल झाल्यामुळे आत्तापासून ते आज मध्यरात्री 2 वाजेपर्यंत या भागात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊन मोठी ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग आता तयार झालाय आणि भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रात घुसलं असल्याची बातमी समोर येते. त्यामुळे आत्ताच तुम्ही सावधान व्हा. आजची बातमी साधी अजिबात समजू नका, कारण स्वतः हवामान विभागाने फक्त 5 मिनिटापूर्वी महाराष्ट्रावरून सॅटेलाइटद्वारे फोटो काढलाय. त्यात कुठे आभाळ आलंय, कुठे काळे ढग तयार झालेत, वादळी वारा कुठे सुटणार आहे याची अधिकृत माहिती समोर आली आहे. तब्बल 1000 किलोमीटर लांबीचा हा मोठा ढग जो पाण्याने पूर्ण भरलाय तो महाराष्ट्राच्या दिशेने सरकत आहे. या वातावरणात मोठा वादळी वारा असल्याने नुकसानाची भीती दाट वर्तवण्यात आली आहे. सध्याच्या 1000 किलोमीटर लांबीच्या या मोठ्या ढगाच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ देखील आहे. आता सध्यापासून ते मध्यरात्री 2 वाजेपर्यंत या महत्त्वाच्या 15 जिल्ह्यांमध्ये घुसणार असल्याची माहिती समोर येत आहे. होय, हे ऐकून तुम्हाला खोटं वाटत असेल, पण हवामान खात्याने अंतर्गत सर्वात मोठा गंभीर स्वरूपाचा रेड अलर्ट आज जाहीर केलाय. तुमच्या जिल्ह्यात सध्या वातावरण शांत वाटत असेल, काही जिल्ह्यांमध्ये आभाळ गरजायला लागलंय, तर काही ठिकाणी वातावरण पूर्वीप्रमाणे आहे. पण 2 दिवसांपूर्वी जसा मोठा वादळी वारा झाला त्याची तुम्ही कल्पना देखील केली नव्हती. आता थोड्याच वेळात वाऱ्याची दिशा पूर्ण बदलणार आहे. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता ढगांचा एक मोठा समूह अरबी समुद्रातून मुंबईकडे आणि मुंबईतून थेट तुमच्या जिल्ह्याकडे सरकत आहे. या मोठ्या ढगाच्या पोटात भयानक चक्रीवादळ आहे, ज्याचा वेग 120 ते 150 किलोमीटर प्रति तास आहे. मागच्या 2 दिवसांपूर्वी सोलापूर, सांगली येथे जसा भयानक वारा सुटला होता, त्यापेक्षा आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासातला सर्वात गंभीर स्वरूपाचा असणार आहे. त्यामुळे 1000 किलोमीटरचा हा काळा ढग समुद्रातलं सगळं बाष्प आपल्या पोटात साठवून पुढे सरकत आहे. तुमच्या जिल्ह्यात गारपीट कशी होणार आहे? वादळी वारा तिप्पट चौपट वेगाने धडकणार आहे. फक्त 3 तास उरले आहेत. नुसता पाऊसच पडणार नाही, तर जमिनीला भेगा पडतील असा भयानक विजांचा कडकडाट आणि गारांचा पाऊस पडणार आहे. 120 ते 150 किलोमीटर तास वेगाचे वारे तुम्हाला दानादान उडवतील. बातमीला हलक्यात घेऊ नका, कारण 10 वर्षांपूर्वी विदर्भ, कोकण, मराठवाडा या भागात याच वाऱ्याने हादरलं होतं. आता तरी सावधान व्हा. हवामान खात्याने 2026 साठी सर्वात मोठा गंभीर इशारा दिला आहे. लोक शांततेत झोपले असतील, पण उरलं काहीच राहणार नाही अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. या 15 जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री काय काय भीती आहे? कोणत्या जिल्ह्यात चक्रीवादळ घुसणार आहे? पुढील 3 तासांनंतर तुमच्या जिल्ह्यात काय होणार? गारपीट कोणत्या जिल्ह्यांमध्ये होणार? हे सर्व मी आता सांगणार आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा या 3 टप्प्यांमध्ये जिल्ह्यांची यादी हवामान खात्याने जाहीर केली आहे. तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का? दुसऱ्यात की तिसऱ्यात? तुमच्या जिल्ह्यात गारपीट होणार का? चक्रीवादळ रात्री 2 वाजता घुसणार का? याची माहिती या व्हिडिओतून मी सांगणार आहे. मागच्या 2 दिवसांपूर्वी ज्या प्रकारे गारपीट आणि वादळी वारा झाला, त्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. आज तर आणखी सावध रहा. राक्षसी वेगाने 1000 किलोमीटरचा हा ढग काळा कुट्ट झाला आहे आणि पुढे सरकत आहे. लक्षात ठेवा, निसर्गाचा सर्वात मोठा धोका कोसळणार आहे. राज्याच्या दक्षिण भागाला म्हणजे कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना सर्वात मोठा गारपीटसह पावसाचा फटका बसणार आहे. कोल्हापूर, पन्हाळा, गोड परिसरात ढगफुटीसारखी भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. बारामती, पुणेमध्ये गारपीट नव्हे तर बर्फाचे गोळे पडण्याची शक्यता आहे. विजांचा कडकडाट असेल, त्यामुळे अजिबात घराबाहेर पडू नका. दुसरा मोठा धक्का खानदेश भागाला बसणार आहे. मध्यरात्री 2 वाजता चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी या भागात पुढील 2 दिवसांत भयानक वादळी वारा आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. विदर्भात वर्धा, वाशिम, अमरावती, अकोला
या जिल्ह्यांमध्ये देखील आज उद्या विजांचा कडकडाट आणि मोठा पाऊस येणार आहे. शेतकऱ्यांनो, आंबा, द्राक्ष, कांदा यासारख्या पिकांची विशेष काळजी घ्या. गार पडल्यास मोठं नुकसान होऊ शकते. घरी राहा, सुरक्षित राहा आणि शेती पिकांची काळजी घ्या. ही फक्त एक शक्यता नाही, तर सध्याच्या सॅटेलाइट इमेजनुसार गंभीर परिस्थिती निर्माण होत आहे.